भूमी जिथे वाढले नमो कर्मभूमीचे एकदाच कामी नमो कर्मभूमीचे एकदाच कामी गुरुदेव माझ्या अंगणाने नमामि गुरुदेव माझ्या नमामि नमामि. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माझ्या शाळेचे प्राचार्य महोदय, इथे उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, इथे उपस्थित सर्व पालक वर्ग, सर्व कर्मचारी व माझे प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी, सर्वप्रथम सर्वांना माझे नमस्कार. मी नयनशाही शाळे इयत्ता 10वी ची विद्यार्थिनी असून रामकृष्ण विद्यालय कुडाळची विद्यार्थिनी आहे. पाणी न हो तर नद्याची सांगती, पाणी न हो तर नद्याची सांगती, आसू न हो तो आखे की सांगती, आसू न हो तो आखे की सांगती, दिल न हो तो धड़कन की सांगती, दिल न हो तो धड़कन की सांगती. और अगर हम बंधन के काम न आए तो ये जिंदगी की सांगती, ये जिंदगी की सांगती. मंगल देशा, पवित्र देशा, राखीव देशा, खनखर देशा, दगडांच्या देशा असा गडकरांनी वर्णन केलेला आपला भारत देश. आणि या देशाला राखीव व खनखर बनवण्यासाठी एक गोरगरीब रक्त सांडला, आपल्या रक्ताचा पाणी केला. अशा सर्व क्रांतिकारकांना, वीरांना माझी कोटी कोटी नमन. भारताच्या पवित्र दिनाच्या विनंतीला सर्वांना शुभेच्छा देते. अरे कित्येक लढाया लढून, कित्येक आहुत्या वाहून, कित्येक बलिदान देऊन शेवटी आखरी हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडते. स्वातंत्र्य या शब्दाचा खरा अर्थ फक्त तीच व्यक्ती होऊ शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिला असेल, गुलामगिरीत राहिला असेल. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या मूल्याचे शब्द समजत इतके मोठे आहेत. आपण सर्वजण खूप वर्षांपूर्वी की आपल्या स्वतंत्र भारतात जन्मलो, तर बाकीच्या अडचणी, त्या पारतंत्र्याच्या, त्या गुलामगिरीच्या त्या बेड्या आपल्या हातात नाही असल्या याबद्दल आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत. भारत, इंडिया, हिंदुस्तान ही नावे जरी तोंडावर आली तरी सर्वांना सरसरायला लागतं. अभिमान अभिमानाने उजाते आणि जेव्हा तो तिरंगा ध्वज आपल्या समोर फडकत असतो तेव्हा आपल्या मनातील, देशाच्या प्रत्येकाच्या मनातील ही देशभक्ती, ही भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने क्या पूछा है, किसी ने क्या पूछा है कि हम अपनी जान की दुश्मन को भी अपनी जान देते हैं, हम अपने जान की दुश्मन को भी अपनी जान देते हैं. अरे मोहब्बत की इसे मिट्टी का हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसे मिट्टी का जो दुनिया में दिखाई दे, जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, उसे कहते हैं खामोशी. जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है जहाँ मेहमानों को भी भगवान कहते हैं, मेहमानों को भी भगवान कहते हैं. आपण सर्वांना माहितीच आहे की आपल्या भारतात पहिला भारतीय चंद्रावर गेला राकेश शर्मा. जेव्हा ते चंद्रावर परत आले तर त्यांच्यावर इंदिरा गांधी यायचे. तेव्हा इंदिरा गांधीने त्यांना प्रश्न केला, राकेशजी तुम्ही चंद्रावर गेले होते तर तुम्हाला जगातील सर्व देश आणि निराळे दिसले, मग आपला भारत देश कसा दिसतो? राकेश शर्मा त्यांना असा उत्तर दिला की सरांच्या मनात भिडलं. राकेश शर्मा बोलले, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा आणि आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तुम्ही एक उदाहरण घ्या. एक साधं कोरपान असेल तो जोपर्यंत सुंदर दिसत नाही, जोपर्यंत एखादा चित्रकार त्याला रंगवून त्यावर एखादा चित्र काढत आहे. आणि आपला भारत देश वीरांच्या रक्ताने रंगला होता, त्यांच्या रक्ताच्या थेंबात थेंबाने रंगला होता. म्हणून आता हे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपलं भारत देश स्वतंत्र झालं. 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक झालं. किती छान ना. पण जरी आपला भारत स्वतंत्र झाला असलं या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून, पण जातीभेदापासून, पण धर्मभेदापासून ते कार्य तर अजूनही काय चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी, अनेक समाज सुधारकांनी खूप प्रयत्न केले या स्वतंत्र भारतात सुराज्यात बदलण्यासाठी. पण महत्त्व याची वाटते की अजूनही आजही ती तारीख पूर्ण झाली गेलेली. ती हवी तशी प्रगती
का पुन्हा वर्षामध्ये स्वतःनी पाहिला आणि म्हणे आपला भारत स्वतंत्र झाला आणि म्हणे आपला भारत स्वतंत्र झाला. पुढच्या कडवा सांगण्यापूर्वी तुला एक स्टोरी सांगते, एक सत्य घटना. एक योद्धा होता, तो एका भविष्यवाणाकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी माझा हात बघून सांगा मी युद्ध जिंकू शकेल. गुरुजींनी त्याचा हात बघितला, बडबड करून केला आणि म्हणाले, नाही तू एकटे युद्ध जिंकू शकणार नाही. तेव्हा योद्धा बडबडला आणि म्हणाला, का नाही जिंकू शकणार. त्या गुरुजींनी त्याचा हात बघला आणि म्हणाले, इथून इथपर्यंत तुझ्या हातात एक रेष आली आहे, ती रेष तुझ्या हातात नाहीये आणि त्या शरीर योद्धाने पुढे त्या खंजीर काढला, हातावर एक रेष ओढली आणि त्यानंतर त्या योद्धाने पुन्हा जग जिंकला आणि तो योद्धामध्ये आला. मला फक्त हे सांगायचे की आपण एक अशी पिढी आहोत जी आपला नशीब, आपला भविष्य आपल्या हाताने स्वतः तयार करू शकतो. हे स्वातंत्र्यवीर यांची नाही नशिबाची रेष हातावर म्हणून तलवारीने ओढून इतिहास रचला, म्हणून तलवारीने ओढून इतिहास रचला आणि आजचे वीर असे करतात. हा मॅसेज 10 ग्रुपमध्ये पाठवा, काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा ठेवून बसला आणि म्हणे आपला भारत स्वतंत्र झाला आणि म्हणे आपला भारत स्वतंत्र झाला. ज्या देशात घुमत होते जय हिंद इन्कलाब सेनारे, ज्या देशात घुमत होते जय हिंद इन्कलाब सेनारे आणि आता वाहत आहे सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का ठेवारे, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का ठेवारे आणि म्हणे आपला भारत स्वतंत्र झाला आणि म्हणे आपला भारत स्वतंत्र झाला. मित्रांनो, आपण शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो, त्यांच्या भूमीवर राहतो. त्या काळी दिवस चुकून आपल्या नजरेत जर बघितलं तर महाराज शिवाजी छेद करायचे आणि आता कित्येक बलात्कार वाढले. आपल्या देशामध्ये एका वर्षात 3600 बलात्कार होतात, म्हणजे एका दिवशी 90. किती लाजीची गोष्ट आहे ना. आपण आपल्या भारत देशात एका मातीच्या मूर्तीला, एका दगडाच्या मूर्तीला आई म्हणून, देवी म्हणून पूजतो. पण आपल्या भारत देशात असं होतं. किती लाजीची गोष्ट आहे आणि यासाठी विचार करायला हवा ना. नाही, पूर्वी ना नामापेक्षा इमान हा शब्द भाषेसाठी खूप महत्त्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराची मैत्री करून इमानदारी विसरून गेलो आपण. या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचा ग्रहण लागला. आधी पैया माहीत होता, आता काळा पेशंट. ह्या वर्षी झालेल्या आपल्या देशामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये नीट स्कॅम झाले, म्हणजे ह्या वर्षी पेपर लीक झाले. आपला भारत देशामध्ये तेव्हा करू शकतात जेव्हा ते शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती झाली. पण जेव्हा आपल्या देशाचे शिक्षण अधिकारी शिकले जाणार तेव्हा आपलं भवितव्य काय होणार. किती भ्रष्टाचार वाढला. पण एक गोष्ट तर आहे ना, आपण स्वतंत्र आहोत, आपलं जे स्वतंत्र झालंय ते सत्ता आपल्या हातात आहे, भारतीयांच्या हातात आहे. मग सुद्धा होते. मला एक सांगा, कॅप्टन अंशुमंत्री यांना कोणते म्हणतात? कॅप्टन अंशुमंत्री त्यांनी 3 कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी त्यांना स्वतःची जीवन दिली. 3 कुटुंबांना आगीच्या लष्करापासून वाचवता त्यांचा स्वतःच्या कुटुंबाशी दूर झाला आणि असे एकच नाही तर असे कित्येक जवान शहीद झाले. पण एक जवान शहीद झाला याचे दुःख कुणालाच होणार नाही. पण बिग बॉस मध्ये एखाद्याला मारलं, एखाद्याला वाईट बोललं, याचे दुःख कुणाला जे वीर आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या देशाचे रक्षण करतात सर्व वीरांना माझे कोटी कोटी नमन. मित्रांनो, फक्त 52 सेकंद राष्ट्रगीत म्हणताना तुम्ही राष्ट्रभक्त होतो. आता 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी जय हिंद इन्कलाब से नारे म्हणताना तुम्ही राष्ट्रभक्त होता. तर राष्ट्रभक्त होता तर त्या राष्ट्रभावनेच्या भावनेनं राष्ट्रभक्त बनतं, त्याच्या कर्तव्यनिष्ठतेच्या भावनेनं राष्ट्रभक्त बनता येतं, त्याच्या बंधुत्वाच्या भावनेनं राष्ट्रभक्त बनता येतं. तर त्या देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्न जरा स्वतःला प्रश्न विचारा, आपल्यात ते गुण आहेत, आपण हे सगळं केलंय आणि जर नसेल तर आपण देशभक्त आहोत का? सांगा, प्रत्येकाला काय प्रश्न पडायलाच हवा ना. एक देशभक्त आहे जे सरहद्दीवर लढतात, आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाचे रक्षण करतात. एक देशभक्त आहे म्हणजे भारत गुलामगिरी काय गुन्हेगारी कोणत्याही गुन्ह्यात जाळून नाही म्हणून दिवस रात्र प्रयत्न करतात. एक देशभक्त आहे जे महामारीच्या काळातही आपल्या देशासाठी कर्तव्यनिष्ठ आहे. आणि हो, आपल्यासोबत इथे उपस्थित आपल्या भविष्याला उज्ज्वल बनवण्यासाठी कार्यरत असलेले आपले शिक्षक वर्ग हे सुद्धा एक देशभक्त. मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपला उल्लेख होत नाही. आपण कुठे कमी पडतोय? एकदा स्वतःच्या व्यक्तित्वावर नजर टाकायला काय हरकत आहे? नाही, देशाची देशभक्त म्हणून आपण स्टेटस लावतोच ना. मग मनातही देशभक्ती उभा, मनातही देशभक्ती उभा. कारण ज्या दिवशी आपल्या देशाची युवा पिढी सुसज्ज व स्वतंत्र होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत देश स्वतंत्र होईल.